विचारतात, ताई फार परमार्थ केला पण सुख नाही लागलं, कारण तुमचा परमार्थ चुकला. तुम्ही परमार्थ स्वार्थ ठेवून केला. आपला परमार्थ फार खतरनाक असतो. 10 दिवस गणपती बुडवताना बाबराव, पुन्हा बोंबलायचं देवाने वाटोळ केलं देवाने, आणि तू नाचला त्याचं काय? नवल वाटतो मला माणसांचं. आखाडात पाहुणा सोडत नाही आणि श्रावणात खात नाही. तुम्हाला असं वाटतं का श्रावणात 1 महिना पाळलं की आखाडात जेवढी बोकडं तुम्ही हाणली त्याचं पाप जाते? लक्षात राहतं ना देवाच्या गेल्या महिन्याचं. गेल्या महिन्याचं कुठं फेडाल, तेही कुठेतरी फेडावं लागतं की नाही? बरं, ज्या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे त्या गोष्टीचा स्वाभिमान करतात ही माणसं. पार्टीला गेल्यावर स्टेटस ठेवतो, तोही मांसाहाराचा स्टेटस ठेवतात. आज आम्ही पोरं पार्टीला गेलो, हे स्टेटस ठेवा. बरं, इतका आता ऊत आलाय त्याला. आमच्या भागात तर लयच ऊत आलाय. नात करती काय, यावंच लागतंय. हा, कुठून खोट बोलायचं नाही. आता ह्यांना कोणी सांगावं? सगळीकडे खोटं झालंय, फक्त वारकरी संप्रदाय सोडला तर सत्य कुठंच राहिलं नाही. बाकी सगळं खोटंच झालंय की रे बाबा, कसं खोटं बोलायचं नाही? बरं, समाज असा आहे की ते 4 माणसं एकच खोटं बोलली तर खोटं सुद्धा खरं होतंय. खरं आहे का खोटं आहे हे मी नाही म्हणत, चाणक्य सांगतात. चाणक्य नीतीमध्ये ही अशी बुद्धिमत्तेची लोक आहेत की तर 4 माणसं एकच खोटं बोलली की खोटं सुद्धा खरं होतं. खरं की खोटं? चुकून 5वा खरं बोलला तर 4 मिळून त्याला खोटं ठरवते. ती क्वांटिटीला किंमत आहे, क्वालिटीला नाही.